हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर तुम्हाला थंबनेलवरनं लक्षात आलंच असेल की मी आज कशा बाबतीत बोलणार आहे ते. तर आपल्या लेडीजला असं होते बघा, कधी कधी आपल्याला एका दिवशी भरपूर आळस येतो आणि त्याच्यामुळे आपण ना आपला पूर्ण दिवस आळसामध्ये घालवतो. आणि त्याच्यासाठी आपण आळस घालवण्यासाठी आपण कुठली तर आपली मैत्रीण किंवा शेजारी सोबत गप्पा मारत बसतो. आणि त्या गप्पांचा परिणाम ना आपण तेवढाच ठेवत नाही, त्याचा आपल्या डोक्यावर पण म्हणजे आपल्या मानसिकतेवर परिणाम होते. आणि त्याच्यामुळे आपण इकडचं तिकडचं गॉसिप, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत असतो. आणि त्याच्यामुळे बाकीचं दुसऱ्याचं काही तोटा होत नाही, फक्त आपलाच तोटा होत असतो. त्याच्यामुळे आपली कामं, आपली वेळ महत्वाची निघून जाते, आपले कामं तशीच राहते. आणि जास्त बोलल्यामुळे ना आपल्या शरीराची एनर्जी पण आपल्याला साथ देत नाही बघा. सगळं बोलून बोलून आपले पूर्ण म्हणजे जास्तच आपल्याला आळस येतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आता तर आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळे आपला पूर्ण दिवस आपण वाया घालवतो. तर असं न करता, म्हणजे माझ्या बाबतीत पहिलं असं व्हायचं, पण मी त्याच्यातनं मार्ग निवडून म्हणलं आपण काहीतरी चुकतोय किंवा काहीतरी आपल्या हातनं चुकतंय, असं काहीतरी होतंय. तर मी काय करायला सुरुवात केली, ज्यावेळेस मला आळस येते, ज्यावेळेस माझं मन आळसावतंय, त्यावेळेस आपण काय करायचं माहिती का, आपलं घर आहे ना त्या घरामध्ये मस्त आपलं मंदिर असतं ना देवाचं, देवाच्या मंदिरामध्ये ना धूप किंवा अगरबत्ती, आरती जे काय आहे ना, जरी तुम्ही सकाळी केलेली असली ना धूप दिवा अगरबत्ती, तरी करून घ्यायची. दुसऱ्यांदा आपलं मन असं एकदम रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही करून बघा एकदा, की धूप आणि अगरबत्ती किंवा आरती लावून थोड्या वेळ देवापाशी शांत बसल्यामुळं आपल्या मनावर काहीतरी असं पॉझिटिव्हिटी होते आणि काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मनावर होते. ही 100% गोष्ट खरी आहे. कारण मी ही प्रत्येक वेळेस मला जास्त कुठला पण आता आपलं आयुष्य म्हणजे बघा, आपल्या आयुष्यामध्ये ना कधी आपल्याला असे वेगवेगळ्या संकट किंवा वेगवेगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस ना मी प्रत्येक गोष्टीत ना एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे, की आपण ज्यावेळेस पण आपल्याला काही त्रास झाला की आपण देवापाशी जाऊन बसलं, की त्यावेळेस ना आपलं मन काय माहित नाही. आता हे बघा, आपल्याला हे सुद्धा कोणाकोणाच्या मनात शंका आहे की देव आहे का नाही, ती त्यांचा विषय लांब राहूया. पण आपल्याला स्वतः, मला पर्सनली ना आपल्याला देवापाशी जाऊन तुम्ही बघा एकदा 10-15 मिनिटं, फक्त तिथं जप वगैरे काय न करता जरी तुम्ही देवापाशी बसलं आणि घरात थोडीशी अशी स्वच्छता केली आपण, आणि धूप दीप लावून निर्मळ मनानं असं 10 मिनिटं देवापाशी बसला ना तुम्ही, तरी सुद्धा तुमचं सगळं मन असं एकदम रिलॅक्स आणि तुम्हाला काही सुद्धा टेन्शन येत नाही. सगळं जे काय मनातलं जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि मन एकदम स्वच्छ होते आणि पुढचं जे काम आहे ते एकदम असं आपण रिलॅक्स होऊन आपण करतो. तर ही ना माझं पर्सनल नाही तर असं बरं, माझं पर्सनल तर हिंमत आहेच, पण भरपूर जणांच्या बाबतीत असं होते बघा. तर मला काय म्हणायचं आहे, आपल्या आयुष्यातला वेळ वाया न घालवता कुठं इकडचं तिकडचं जास्त लोकांशी संपर्क म्हणजे तेवढाच ठेवायचा, जास्त पण नाही कुठल्या गोष्टीत. तर आपलं ना आपण स्वतः आपली बुद्धीला ना आपण चांगली तल्लख ठेवू शकतो बघा. आणि जास्त जर आपण फोनवर म्हणा किंवा इकडं तिकडे शेजारी त्याच्यासोबत जास्त तर म्हणजे एक्स्ट्रा गप्पा जर मारत बसलं ना, तर त्याच्यात म्हणा प्रॉब्लेम क्रिएट होत होती. असं 100% होते. तर मी फक्त काय करते माहिती का, जगात ना सगळ्यात जास्त वेळ ना मला वाटतं आपण आपल्या स्वतःला दिला पाहिजे. कारण आपली मुलं वगैरे सगळं ही सगळं जर आपल्याला सगळं सांभाळायचं असेल ना, तर आपलं स्वतःचं मन रिलॅक्स करणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी बघा, मी माझं पर्सनल जी हाय माझं पर्सनल जी मत आहे ते मी आज माझ्या ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असा होता आजचा